अजितदारांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत सागर निवासस्थानी अर्धा तास खलबत। मुंडेंच्या राजीनाम्याचा दबाव वाढल्यानंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। पुरावा मिळेपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा नाही, अजितदारांचं मत। एसआयटी आणि न्यायालयीन चौकशीपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याची भूमिका, सूत्रांची माहिती। बीड प्रकरणात अजित पवारांना कोणते पुरावे हवेत? अजित पवार हतबल, महाराष्ट्राचे नेते असते तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून वगळलं असतं, खासदार संजय राऊतांचा निशाणा। भाजप माफिया मित्रपक्षांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे महाराष्ट्राचं माफियाकरण होत आहे, खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक, मंत्री धनंजय मुंडे कॅबिनेट बैठकीसाठी मंत्रालयाकडे निघाल्याची माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुरेश धस फडणवीसांची भेट घेणार। दरम्यान सुरेश धस यांनी अजित पवारांकडे भेटीसाठी वेळ मागितली। बीडमधील हत्येचा तपास हा धुळफेक, सुरेश धस बोलतात मात्र वरून दट्ट्या मिळाल्या की माघार घेतात, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। देशात एचएमपीव्ही विषाणूची लागण झालेले 6 रुग्ण आढळले। एचएमपीव्ही विषाणू भारतासह जगभरात आधीपासूनच अस्तित्वात, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट। नागपुरात एचएमपीव्ही विषाणूचे 2 संशयित रुग्ण सापडले। 7 वर्षीय मुलगा आणि 13 वर्षीय मुलीला विषाणूची लागण झाल्याचा संशय। दोन्ही लहान मुलं उपचारानंतर बरे झाल्याची माहिती। आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आज उच्चस्तरीय बैठक। एचएमपीव्ही विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाची बैठक, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी बोलावली बैठक।